जयशहा दुबईत आणि स्कॉटलंड गुडघ्याला बाशिंग बांधून तयार. ICC आज अंतिम फैसला करणार. बांगलादेशचा जवळपास करेक्ट कार्यक्रम होणार. 2026च्या ICC T20 विश्वचषकात स्थान मिळवण्यासाठी बांगलादेशचे शेवटचे प्रयत्न आता संपलेले दिसत आहेत. भारतातील सुरक्षेवरून अनेक आठवडे चाललेल्या तणावानंतर बांगलादेश क्रिकेट बोर्डाने म्हणजेच BCBने आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेच्या म्हणजेच ICCच्या वाद निवारण समिती म्हणजेच DRCकडे संपर्क साधला, परंतु हे प्रयत्न निष्फळ ठरत आहेत. स्कॉटलंडला आधीच स्टँड बायवर ठेवण्यात आले आहे आणि ICC अध्यक्ष जयशहा आज बांगलादेशच्या भविष्याबद्दल औपचारिक घोषणा करण्याची अपेक्षा आहे. स्पर्धा सुरू होण्यास 15 दिवसांपेक्षा कमी वेळ शिल्लक असल्याने जलद निर्णय घेणे महत्त्वाचे आहे. ICC बोर्डाने या मुद्द्यावर आपली भूमिका स्पष्ट केली आहे. ICC बोर्डाने 14-2च्या बहुमताने भारतात बांगलादेशचे सामने खेळण्यास मान्यता दिली. स्वतंत्र सुरक्षा मूल्यांकनाने धोक्याची पातळी कमी ते मध्यम असल्याचे निश्चित केले. तरीही यजमान देशाच्या हमी आणि वारंवार आश्वासनांना न जुमानता बांगलादेशने भारतात खेळण्यास नकार दिला. हा निर्णय संघासाठी महागडा ठरू शकतो. प्रसारण प्रायोजकत्व आणि स्पर्धेचे उत्पन्न अंदाजे 240 कोटी रुपये धोक्यात आहेत. BCBने DRCला पत्र लिहून सर्व पर्यायांचा वापर करण्याचा हा शेवटचा प्रयत्न असल्याचे वर्णन केले, परंतु सुरुवातीपासूनच हा निर्णय कायदेशीरदृष्ट्या कमकुवत मानला जात होता. ICC संविधान आणि DRC नियमांनुसार या समितीला ICC बोर्डाच्या निर्णयाविरुद्ध अपील ऐकण्याचा अधिकार नाही. कलम 1.3 DRCला अपीलीय संस्था म्हणून काम करण्यास स्पष्टपणे प्रतिबंधित करते. बांगलादेशी चाहत्यांनी या मुद्द्यावर ICC विरुद्ध याचिका देखील दाखल केली आहे, परंतु सध्या त्याचा काही उपयोग नाही असे दिसते. PTI वृत्तसंस्थेच्या मते ICCच्या अंतर्गत सूत्रांनी असे सूचित केले की BCBला DRCकडे जाण्याचे स्वातंत्र्य असले तरी समितीला प्रकरण ऐकण्याचा अधिकार नाही. हा वाद आता फक्त क्रिकेटपुरता मर्यादित नाही. बांगलादेशचे क्रीडा सल्लागार आसिफ नजरुल यांनी ठाम भूमिका घेतली आहे. अंतिम निर्णय BCBने नाही तर सरकार घेईल असे सरकारचे म्हणणे आहे. सुरक्षेच्या कारणास्तव मुस्तफिजुर रहमानला कोलकाता नाईट रायडर्स म्हणजेच KKR संघातून काढून टाकण्यात आल्यानंतर परिस्थिती आणखी बिकट झाली. हे प्रकरण हळूहळू मोठ्या वादात रूपांतरित झाले. BCBचे अध्यक्ष अमिनुल इस्लाम यांनी ICCला औपचारिक माहिती देण्यापूर्वी पत्रकार परिषद घेतली, तेव्हा ICC बोर्ड सदस्य संतप्त झाले. आता जयशहा दुबईमध्ये आहेत आणि स्कॉटलंड पूर्णपणे तयार आहे. त्यामुळे 2026च्या T20 विश्वचषकात खेळण्याचे बांगलादेशचे स्वप्न लवकरच अधिकृतपणे भंग होऊ शकते. तर अशा प्रकारे मित्रांनो, 2026च्या T20 वर्ल्ड कपमधून जवळपास बांगलादेश बाहेर झालेला आहे आणि बांगलादेशच्या जागेवर स्कॉटलंडला संधी दिली जाणार आहे. अशाच एकदम खास माहितीसाठी व्हिडिओला लाईक करा आणि शेअर करा आणि चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा व बेल आयकॉनला प्रेस करा.